नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर यामधला आमचा आजचा पहिला दिवस आहे आणि माझा तुम्हाला आजचा पूर्ण लुक दाखवते. स्पेशल लुक आहे आणि जेव्हा पण तुम्ही सेंटोरिनी मध्ये येतात ना तर ब्ल्यू आणि व्हाईट कलरचे कॉम्बिनेशनचे कपडे झालेच पाहिजे आणि तीच खासियत आहे इथली. हे बघा, हा माझा स्पेशल ड्रेस आणि सिल्वर आणि गोल्डन कलरची ज्वेलरी मी मिक्स घातलेली आहे. इथे सिल्वर कलरचं घड्याळ आहे, इयरिंग्स आहे माझे डायमंडचे आणि गोल्डन कलरचं ब्रेसलेट. सिंपल सोबर लुक आणि सनग्लासेस. आणि इथे खूप चालावं लागतं त्यामुळे तुम्ही शूज घाला, सँडल वगैरे घालू नका, नाही तर खूप पाय दुखतात. आणि मी तर छान तयार झालेले आहे. हा स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आपण जाणार आहोत सेंटोरिनी मध्ये सर्वात सुंदर टाउन बघायला, ते म्हणजे इया. तर तिथे गेल्याच्या नंतर सगळं मी तुम्हाला दाखवणारच. आता परीबेलाचा स्पेशल लुक तुम्हाला दाखवते. थांबा. ते बघा, आम्ही सगळे ब्लू ब्लू झालो आहोत. हे बघा, परीचा असा लुक आहे आणि बेलाचा असा लुक आहे. सेम आहे. आणि परीला डार्क ब्लू कलरचा ड्रेस घातलेला आहे. आणि आम्ही माझ्यासारखं सेम बघत होते, पण मग परीला काय मिळालाच नाही. तर म्हटलं काय हरकत नाही, ब्लू महत्वाचा. आणि छान त्यांची हेअरस्टाईल सुद्धा केली. चला आता मनोजचा लुक दाखवते तुम्हाला. अरे वा, एकदम छान हँडसम दिसतंय. तर आपलं एकदम सिंपल लुक आहे, काय एवढं काही जामटाम. आणि परी आणि मी थोडं मॅच होतोय, बेला आणि कोमल मॅच होतोय. तर चला लेट्स गो. आपल्याला जायचं आहे मेन सेंटरला. तर तुम्हाला समोर दाखवते, ते आहे इयाचं सेंटर. तुम्हाला ब्लू कलरचं ते डोम दिसत असेल ना, तर तिथे जायचं आहे. जवळच आहे ते. चल बेला. आणि इथे ना बाईक्स पण रेंटवर मिळतात. आपण जर तुम्ही इथे रेंटवर बाईक सुद्धा घेऊ शकता, कपल असाल तर. आणि कार पण घेऊ शकता. ह्या ज्या कार आहेत ना सर्व, ह्या सर्व टुरिस्ट कार आहेत. कार पण घेऊ शकता आणि त्याच्यासोबत पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, ते पण यूज करू शकता. त्याचं तिकीट फक्त 1.80 युरोज आहे. हो, वन साइड. म्हणजे जवळ चालू आहोत आपण. आणि जास्त गर्दी नको तिथे असायला, कारण की आम्हाला भरपूर फोटोज काढायचे आहे. आणि जाऊन तुम्हाला सी व्ह्यू दाखवते. हे बघा, इथे एकदम असा ब्ल्यू कलर आणि इथे असा एकदम व्हाईट कलर. खरं सांगते, इतकी सुंदर जागा आहे ना इथली. तुमचा जर विचार असेल ना का सेंटोरिनी मध्ये यायचं आहे, स्पेशली यामध्ये, तर नक्की या. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर मी सजेस्ट करेन तुम्हाला का एप्रिलमध्येच या, कारण की एप्रिलमध्ये कसं वेदर एकदम छान असतं आणि गर्दी कमी असते. तुम्ही एप्रिलच्या नंतर जर आला ना तर गर्दी पण खूप जास्त असते, ऊन खूप वाढलेलं असतं. इवन इथले जे रेट्स आहे ना राहण्याचे, म्हणजे हॉटेलचे, रेस्टॉरंटचे, इवन तुम्ही जे केव्ह हाऊस घेतलेले आहे तर त्यांचे सुद्धा रेट्स आहे ना खूप हाय होतात. म्हणून मग मी सजेस्ट करेन एप्रिलमध्ये या, कारण की आता ना बघा ऊन आहे पण हलकासा वारा सुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला असं जास्त कडक ऊन लागत नाहीये. आता भरपूर जण विचार करत असतील, कोमलताई तू इतक्या जवळ का बरं आहे ना घर घेतलं नाही, अपार्टमेंट घेतलं नाही. त्याचं कारण हे का, हे जे हाऊसेस आहे ना ते हे स्लीपर आहे, तर लहान मुलांसाठी ना अलाव करत नाही, रिस्की असतं. त्यामुळे आम्ही ना ती रिस्क घेतली नाहीये. म्हणून आम्ही ना 5 मिनिटाच्या अंतरावर ना घेतलेलं आहे ते केव्ह हाऊस. आणि तुम्ही बघितलं किती सुंदर होतं ते. हे बघा. आणि आता जायचं पुढे. हो, तर एक सांगतो तुम्हाला. बघा, इथले जे स्विमिंग पूल दिसतात तुम्हाला, हे किंवा जेटेड बाथटब आहेत, ते असे क्लिफवर आहेत. आणि तिथे जर मुलं उभे राहिले तर रिस्की होतं आणि पडू शकतात. त्यामुळे लहान मुलांसाठी अलाउड नसतात. तर इथलं हे चर्च आहे एजिओस जॉर्जेस आणि इथलं हे एकदम पवित्र स्थान मानलं जातं. तर इथले जे चर्चेस असतात ना त्याला ब्लू कलरचा डोम असतो. आणि हा आहे ग्रीसचा फ्लॅग, ब्ल्यू आणि व्हाईट कलरमध्ये. इथले चर्चेस मोस्टली व्हाईट कलरमध्येच असतात. काही ठिकाणी तुम्हाला असा क्रीम कलर सुद्धा दिसेल. इथे आल्याच्या नंतर तुम्ही कुठेही फोटो काढू शकता. इतके सुंदर फोटो येत आहे. फोटोजेनिक प्लेसेस आहे.
आणि इथे पण तुम्ही ना बसून फोटो काढला ना तर मागे लगेच सी व्ह्यू आहे, तर फोटोमध्ये सी पण येतो. आणि बघा इथे पण आहे ना, हा जो आर्क आहे ना, इथे सुद्धा आम्ही भरपूर फोटोज काढले. तर माझे काढून झाले, तर परिबेलाचे मी फोटो काढते आणि त्या बसल्या निवांत आणि मस्त हवा येते ना, म्हणजे असं चिडचिड होत नाही उन्हामुळे. चला परिबेला फोटो काढायचे, चला चल इथे उभी राहा. भरपूर फोटोज काढून झाले आणि आता पुढे जाऊया आपण. आणि बघा इथे छान असे रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि इथला स्ट्रीट बघा तुम्ही, जो आपण आहे ना फोटोज मध्ये आणि व्हिडिओज मध्ये बघायचो ना. आम्ही नेहमी व्हिडिओज मध्ये हा स्ट्रीट बघायचो. आणि हा जो आहे हा नवीन स्ट्रीट आहे, ज्यावेळी आपण फिरायला जाऊ काही दिवसानंतर. तिथे तुम्हाला एक जो स्ट्रीट दाखवतो तो थोडा ट्रेडिशनल आहे, हार्ड रॉक्स आहे आणि हे टाइल्स सारखं आहे. हो तर पुढे जाऊया. हो चला. इथे ATM पण आहे, परत बस स्टॉप पण आहे, भरपूर रेस्टॉरंट सुद्धा आहे. येस, आणि तुम्ही इथे ही बोट राईड सुद्धा करू शकता, जे आम्ही पण विचार करतोय करण्याचा. बघूया, लेट्स सी. इथे जागोजागी सुपर मार्केट्स आहेत, खूप मोठे नाही आहे पण ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या आपण घेऊ शकतो. बघा इथे एक आहे, तिथे एक होतं, भरपूर ठिकाणी 4-5 ठिकाणी दिसलं. ATM सुद्धा आहे. आणि हे विलास आहे. वाव, काय व्ह्यू आहे, एक नंबर. आमची इच्छा असंच होतं, हा पण इट्स ओके, जाऊ दे आता. चला आता आपण पुढे जाऊया. आणि हा स्ट्रीट आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि एका साईडला सी व्ह्यू आहे आणि एका साईडला आहे ना स्टोर्स आहे. आता बघा हे एक स्टोर आहे अगोरा म्हणून, क्लोथिंग स्टोर आहे. तर बघूया आपण आतमध्ये, कारण की इथले जे स्टोर्स असतात ना तिथे मोस्टली ना व्हाईट आणि ब्लू कलरचेच कपडे मिळतात. तुम्हाला दाखवतो. सांतोरिनी. व्हाईट कलरचं बघा, मस्त आहे ना. आणि जर तुम्हाला ब्ल्यू आणि व्हाईट कलरचे कपडे जर मिळालेच नाही तर इथे ऑप्शन आहे, इथे घेऊन तुम्ही. आणि इथे पण भरपूर ज्वेलरीचे स्टोर्स सुद्धा आहेत. रोलेक्स, पॉप्युलर, टॅगुआ, वॉचेसचं स्टोर आहे इथे. सनग्लासेस, ओके. ते इथे भरपूर स्टोर्स आहेत. इथे सुद्धा एक स्टोर आहे आणि इथले स्टोर्स पण खूप सुंदर आहेत. मेंटी स्टोर आहे आणि इथे बेकरी आहे. काय ते हे ते. चला चल परिबेला. मग पायचं घरी घेऊन जायचं का हे? आता आलो ना. तर इथे थोडं वेगळं कॉम्बिनेशन दिसलं, रेड. हवीला बघा किती छान आहे. वरती असं टेरेस आहे आणि बघा इथे तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर करू शकता. हा व्ह्यू एन्जॉय करू शकता, हा स्ट्रीट एन्जॉय करू शकता. चला. आणि आता जसं जसं जवळ येतं ना तसं तसं इतकं भारी वाटतंय. चला. आणि हा जो डोर आहे ना हा खूप फेमस आहे. तर आता मी इथे फोटोज काढते, आमचे पूर्ण फॅमिलीचे फोटोज काढते. आणि तसं पॉसिबल झालं तर मग व्हिडिओच्या एंडमध्ये आम्ही फोटोज तुम्हाला दाखवू. आणि जो समोरचा जो भाग दिसतो ना तुम्हाला, ते डोंगर आणि वरचे जे घरं दिसतं ना व्हाईट कलरचे, तर ते आहे फिरा. आणि हे पूर्ण असं सी आकाराचं दिसतं. चला आता पुढे जाऊ. इथे जे स्टोर आहे तिथे सोविनियर्स आहे, कलर EV लाईटचे पण सोविनियर्स आहे आणि काही कपडे सुद्धा आहे. तसं टर्कीला आपण बघितलं ना
खूप महत्व आहे तसं इथे सुद्धा याला खूप महत्व आहे. आपण हे सगळं घेणार आहोत पण निवांत, हो ना. हे बघा हे सेंटर आपल्याला ना असं काही घ्यायचं आहे ऍक्च्युली. हो घेऊया आपण. छान आहे ना. बरोबर आपण घेऊया आपण छान. माझ्या रूमला घेऊ हो घेऊ आपण. पण आता नाही, आपण सगळं बघून मग घ्यायचं. ओके बेला आवडलं का तुला? मी असं बनवलं होतं पप्पाच्या रूम मध्ये ठेवलं. हो आणि जसं नॉर्मली मग्स वगैरे असतात ते सुद्धा आहेत. छोटे ग्लासेस. एप्रिल महिना आहे ना म्हणून बघा जास्त गर्दी नाहीये या स्ट्रीटवर. नॉर्मली ना एवढी गर्दी असते, पाय सुद्धा ठेवायला जागा नाही राहत. ते पुढच्या महिन्यात तुम्हाला ऍक्च्युअली बघायला मिळेल. पण आता बघा एकदम असं मोकळं आहे. पण आता मेन जिथे फोटो काढायचे आहे ना तिथं जास्त आहे ना गर्दी नको आहे की नाही. चला चला बाबा ये. आणि आता आपण जवळच आलो आहोत आणि या स्ट्रीटवर असं फिरता फिरता अजिबात बोर होत नाही. एवढे स्टोर्स आहे आणि फोटोजेनिक प्लेसेस आहे ना. फोटो काढता काढता मस्त ना फिरतोय आम्ही. तर मनोजला विचारते मी आता तुम्हाला कसं वाटतंय. आता मनोजचा व्हिडिओ शूट करते. आता मनोजला पण सांगितलं तुम्ही पण व्हिडिओ मध्ये दिसा. आता सुट्ट्या घेतलेल्या आहेत तर मग तर एन्जॉय तर केलंच पाहिजे की नाही. तर इथून बघा किती सुंदर व्ह्यू दिसतोय. हे जे केव्हा हाऊसेस आहे किंवा रिसॉर्ट्स आहे. आता आपण जवळच आलो आहोत. इथून आहे ना तुम्हाला ना व्ह्यू दाखवते. मी खाली जाते. हे स्टोर मला सर्वात जास्त आवडलं. त्याचं कारण हे का इथे ना वेगवेगळे सोव्हिनियर्स पण आहे आणि सेंटोरिनी मधल्या जेवढे पण फोटोजेनिक प्लेसेस आहे ना त्याचे फ्रेम्स पण आहे. आणि या फ्रेम्स अशा आहे त्या लाकडाचे जे डोर असतात म्हणजे लाकडाचे जे दरवाजे असतात ना त्याच्यावर पेंट केलेले आहेत. मला दाखव थोडी युनिक डिझाईन नाही का. अशी प्लेन फ्रेम न वापरता अशी लाकडी फ्रेम वापरलेली आहे. त्याच्यावर ना पेंटिंग केलेली आहे. छान. आता स्ट्रीट पण नॅरो झालेला आहे आणि गर्दी पण वाढलेली आहे. आणि इथे पण सुंदर चर्च आहे आणि याला पूर्ण व्हाईट कलर आहे आणि वरती जे डोमला तो ब्ल्यू कलरच असतो आणि तिथे येलोइश कलर होता. लाईट असा क्रीम आणि येलोइश कलर होता. पण आपल्याला जिथे जायचं आहे ना ती प्लेस एकदम पुढे. आपल्याला तिथे जायचंय. चला परी बेला. आणि इथे बघा जास्वंदीचं फुल दिसलं मला. या ठिकाणी भरपूर रेस्टॉरंट्स आहे आणि गर्दी पण तेवढी. हो बापरे. आपण रिझर्वेशन केलंय ना ऑलरेडी. चल परत. फायनली ज्याची आम्ही वाट बघत होतो ती प्लेस आहे इथे समोर. पण तुम्ही क्यू बघू शकता केवढी मोठी आहे. 1 बाय 1 सगळे फोटोज काढणार. मी एकदा तुम्हाला क्यू दाखवतो. आणि खाली बघा हे 3 डोम्स आहेत फोटोज काढण्यासाठी. आता आम्ही ते क्यू मध्ये थांबलो आहोत आणि इथूनच 3 डोम्स दिसतात जी सेंटोरिनी मधली सगळ्यात फेमस प्लेस आहे. तसं तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच.
तुम्हाला इथे यायचं असेल फोटोज काढायला तर मग सकाळी लवकर या, कारण की या वेळेस आले ना तर असं गर्दीमध्ये थांबावं लागतं. आता आमची लहान मुलं येतं कसं त्यांचं आवरून वगैरे सगळं, त्यामुळे उशीर झाला. आणि इथे एक प्रोफेशनल फोटोशूट सुद्धा होत आहे. आणि असं नाही सगळे ना आपापला टाइम घेत आहे, 5 मिनटं 10 मिनटं निवांत सगळे फोटोज काढताय, तेवढं बरं आहे. तर इथे सगळीकडे ना फोटोज वगैरे काढणं अलाउड आहे, कारण फोटोजेनिक प्लेसेस आहे, पण इथे ड्रोन्स अलाउड नाहीये. ओके चला लेट्स गो. चला बाबू होल्ड माय हँड. कम. इथे पण आता सुंदर ठिकाणी जात आहोत. इथे पण खूप गर्दी आहे फोटो काढायला. आम्ही थांबलो आता इथे क्यू मध्ये. ओके आणि तिकडची गर्दी आता इकडे आली आहे. तर बघा इकडे काय गर्दी आहे आणि खूप जास्त गर्दी. बघू आता थोडा वेळ. इथे एवढी गर्दी आहे. मी तर नेहमी माहिती देत असते, पण मनोजला म्हटलं तुम्ही पण थोडी माहिती द्या आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये दिसा. मीच दिसते व्हिडिओमध्ये. यस, तर व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी थोडी माहिती गोळा केली आहे मी छोटीशी, तर पण इम्पॉर्टंट असेल तुमच्यासाठी. तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की इथल्या जे बिल्डिंग्स आहे व्हाईट आणि ब्लू का असतात. ते बघा सर्व ठिकाणी जे डोम्स आहेत ते ब्लू आहेत आणि वॉल्स जे आहेत ते व्हाईट आहेत आणि परिवेळा मस्त मस्ती करतात. तर याचे 3 रिझन्स आहेत. फर्स्ट रिझन की असं म्हटलं जातं की जो ग्रीसचा फ्लॅग आहे तो बघा ब्लू आणि व्हाईट कलरचा आहे, त्यामुळे इथल्या बिल्डिंग्स ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये असतात. सेकंड रिझन आहे अर्जन्सी, कारण की जो सी आहे तो स्काय ब्लू कलरचा आहे, त्यामुळे सुद्धा काही बिल्डिंग्स ब्लू कलरच्या आहेत असं म्हटलं जातं. आणि थर्ड रिझन आहे जे मला जेन्युइन वाटतं की इथे काही वर्षापूर्वी म्हणजे 1930च्या आसपास 38मध्ये मला असं वाटतं की कॉलराची साथ आली होती. तर त्यावेळी गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही तुमच्या घरात ना व्हाईट अँटीबॅक्टेरियल कलर द्या, जेणेकरून मग कॉलरा जो आहे साथ कमी होईल. आणि त्यानंतर मग तो एक ट्रेंड सुरू झाला इथे आणि सर्वजण आपल्या घरांना व्हाईटच कलर द्यायला लागले. त्यामुळे आज सर्व ठिकाणी व्हाईट दिसतं आणि हे ॲक्च्युली त्याचं ट्रेडमार्क झालेलं आहे, एक ओळख चाललेली आहे मी म्हणू शकतो सॅन्टोरिनीची व्हाईट आणि ब्लू कलर. हो ना, आणि त्यामुळे ते खूप सुंदर दिसतं. पण काय पण असो, पण हे बघायला खूप भारी वाटतं, एकदम सुंदर दिसतंय की नाही. राईट. मी तर ज्यावेळी पण तुम्हाला चान्स मिळाला ग्रीसमध्ये येण्याचा तर सॅन्टोरिनीला नक्की या. आणि सॅन्टोरिनी हे वर्ल्ड मधलं बेस्ट आयलंड म्हणतात. ओके, आणि आपण अजून खूप काही गोष्टी बघणार आहोत ह्या सिरीजमध्ये. तर हा एक फर्स्ट व्हिडिओ होता, अजून खूप काय बघायचं. हो चला. आणि जसं जसं जमेल तसं थोडी माहिती गोळा करेल आणि मी पण सांगत जाईल. हो चला. ऊन खूप वाढलं आहे आणि आता परिबेलाला पण आईस्क्रीम खायची आहे. आणि ते फ्लोरा एक छोटंसं शॉप आहे, तर तिथे जाऊया आपण. बघू परिबेलाला कोणत्या फ्लेवरची घ्यायची. आणि मी मनोजला पण म्हणते खा तुम्ही त्यांना, कारण की मनोजला आईस्क्रीम खूप कमी आवडते. इथे मनोजची आईस्क्रीम मँगो, माझी फेवरेट स्ट्रॅचेला. माझी पण फेवरेट स्ट्रॅचेला आणि व्हॅनिला आहे. त्याचं स्ट्रॉबेरी आहे. आता बसतो निवांत थोडंसं 15-20 मिनिट. मस्त बघा सी व्ह्यू एन्जॉय करतोय आणि आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीम खातो याचं सुखच वेगळं. आम्हाला आता घ्यायचे आहे सोविनियर आणि आपण जिथे पण जातो तिथे सोविनियर घेतोच आठवण म्हणून. सॅन्टोरिनीमध्ये
भरपूर ठिकाणी तुम्हाला डॉंकीचे असे स्टॅच्यूज दिसतील. त्याचं कारण हे का इथे सामान आणण्यासाठी आणि नेण्यासाठी ना डॉंकीचा खूप वापर करायचे, म्हणून हे तुम्हाला फिरामध्ये पण दिसेल, इथे पण दिसेल आणि अजून 2-3 ठिकाणी पण होतं तिथे, पण तिथे दाखवलं नाही. पण मग आता इथे आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवते. हे अजून मोठे हो, त्यांच्या सोव्हिनियर्स वरती पण डॉंकीज आहे आणि आता डॉंकीचा वापर भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे. सेंटोरिनीचं मेन स्ट्रीट इथून स्टार्ट होतं, याच्या पुढे ना कार जात नाही, कार फक्त इथपर्यंतच येतात आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा जे असेल ते इथपर्यंतच येते आणि जवळ सुद्धा आहे ना बस स्टॉप आहे. पण तुम्हाला आहे ना मेन स्ट्रीटवर आहे ना अपार्टमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही हे लक्षात घ्या, तुमच्याकडे खूप जास्त सामान असेल ना तर तुम्हाला स्वतः घेऊन जावं लागेल किंवा इथे हेल्पर सुद्धा असतात, ते तुमचं सामान घेऊन जातात. जिथे तुमचं अपार्टमेंट असेल तर मग ते काही चार्जेस सुद्धा असतात त्यांचे, मग माहित नाही किती, पण 50 युरो समथिंग काहीतरी असतात. आणि आम्ही जस्ट पोहोचलो आणि आम्ही सकाळी 11ला निघालो आणि आता वाजलेले आहे 5 आणि खूप दमलो. तिथून आहे ना आम्ही पायी आलो 2.5 किलोमीटर आणि आता सगळे दमलेलो आहोत. आता आराम करू आणि ऊन पण खूप जास्त आहे, पण जशी संध्याकाळ होते ना 6 नंतर तर हळूहळू थंडी वाजायला सुरुवात होते आणि खूप वारा पण येतो. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितला, आम्ही 3 डोम्स तुम्हाला दाखवले, तिथलं स्ट्रीट दाखवलं, रेस्टॉरंट सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेलाने आता स्विमिंग कॉस्ट्यूम घातलेला आहे कारण की तिला जायचं आहे नंतर इथे आंघोळीला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा, बाय.